नमो नमः सर्वेभ्यो। गीतासोपानस् संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य चतुर्थस्य पाठस्य व्याकरणभागं अधुना वयं पश्यामः। अ, गते चलचित्रे वयं व्याकरणस्य विसर्गसन्धेः त्रयप्रकाराः अस्माभिः दृष्टाः। के ते विसर्गस्य सकारादेशः भवति, विसर्गस्य उपध्मानीय जिह्वामूलीयः भवति, विसर्गस्य रेफः भवति इति त्रयप्रकाराः अस्माभिः गते चलचित्रे दृष्टाः। अस्मिन् चलचित्रे वयं विसर्गस्य लोपः कुत्र भवति, विसर्गस्य उत्व कुत्र भवति तद् वयम् अधुना पश्यामः। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति एकनिमिषम्। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति द्वापञ्चाशत्। अहं शेर् करोमि पेज् नम्बर् 52 द्विपञ्चाशत्। हा, तस्मिन् उपरि अस्ति विसर्गस्य लोपः चतुर्थप्रकारः। विसर्गस्य लोपः कुत्र भवति? तत्र अपि सप्त प्रकारः अथवा सप्तविभागाः सन्ति। हम्म? यदि प्रथमं वयं पश्यामः, यदि आ स्वरयुक्त विसर्ग अस्ति, आ विसर्गात् पूर्वं यदि आ अस्ति, आ स्वर अस्ति, अनन्तरं विसर्ग अस्ति, अनन्तरं कोऽपि स्वरः अस्ति, तर्हि विसर्गस्य विसर्गस्य लोपः भवति। प्रथमं विसर्गस्य यकारादेशः भवति। लोपः भवति किंतु डायरेक्ट लोप होत नाही. विसर्गाचा आधी तिथे यकार म्हणजे आ नंतर येणारा जो विसर्ग असतो त्याच्यानंतर येणारा कोणताही स्वर आला तर पहिल्यांदा त्याचा यकारादेश होतो. विकल्पाने यकार यवलोपसंधी व यवलोपसंधी अस्माभिः तृतीये पाठे पठितः अस्ति. यकार वकार यवलोपसन्धि भूत्वा यकारस्य लोपः भवति. तत्र विकल्पेन भवति. तत्र विकल्पेन यवलोपसन्धि वैकल्पिक सन्धि अस्ति. अतः सन्धि करणीयः अस्ति चेत् करणीयः, न करणीयः अस्ति चेत् न करणीयः. अनन्तरं प्रकृतिभावः भवति. वयं पश्यामः देवाः योग अपि. अत्र किम् अभवत्? आ अनन्तरं विसर्ग अस्ति. देव योग आ योग विसर्ग योग अपि. विसर्गात् पूर्वं किम् अस्ति? आ स्वर अस्ति, विसर्गात् अनन्तरम् अस्वर अस्ति. तत्र किं भवति? विसर्गस्य स्थाने यकारादेशः भवति. यकारस्य लोपः भवति. अथवा लोप न भवति. करणीय वैकल्पिक संधि अस्ति. यवादिलोप वैकल्पिक संधि अस्ति. अतः देव योग आ योग य भूत्वा तस्य लोपः भवति. अतः अतः यकारस्य लोपः भवति. देव योग आ योग अपि. अतः रूपः भवति देवा अपि. अनन्तरं देवा अपि मध्ये प्रकृतिभावः अस्ति. देवा अपि मध्ये आ योग अ सवर्णदीर्घसन्धिः न भवति, प्रकृतिभावः भवति, तथैव तिष्ठति. अतः देवा अपि. अथवा देव योग आ योग विसर्गस्य स्थाने यकारादेशः योग अपि देवाय अपि. देव योग आ योग य योग अ योग पि देवायपि इति रूपमपि सम्यक् अस्ति, योग्यमस्ति. अनन्तरं द्वितीय उदाहरणं वयं पश्यामः. अपरुत् ज्ञानाः योग आसुरम्. अत्र किम् अभवत्? विसर्गस्य पूर्वं पूर्वं किम् अस्ति? आ अस्ति. आ अनन्तरं यः विसर्गः आगच्छति तदनन्तरं पुनः कोऽपि स्वरः अस्ति. अत्र आ स्वरः अस्ति. अपरुत् ज्ञान योग आ योग विसर्ग योग आ योग सुरम्. एकनिमिषम्. अत्र विसर्गस्य यकारादेशः भवति.
विसर्गस्य स्थाने यकारादेशः यवलोपसन्धि भूत्वा यकारस्य लोपः भवति। अपरुज्ञान योग आ योग य योग आसुरम्। अतः यकारस्य लोपः यदि भवति तत्र अपरुज्ञान योग आ योग सुरम्। अतः अपरुज्ञाना योग आसुरम् तत्र पूर्वरूप भवति। तत्र आयोग आ सवर्णदीर्घसन्धेः निमित्तमस्ति किन्तु पूर्वरूप भवति तथैव तिष्ठति। अपरुज्ञाना आसुरम्। यदि यकारस्य लोपः न भवति तर्हि तर्हि अपरुज्ञान योग आ योग य योग आ योग सूरम् अपरुज्ञानायासुरम् इति रूपं भवति। अनन्तरं किमपि अन्य चतुर्थ उदाहरणं षण्मासाः योग उत्तरायणम्। अत्र किम् अभवत् आ अनन्तरं विसर्ग अस्ति अनन्तरम् उ अस्ति अतः विसर्गस्य स्थाने यकारादेशः भवति। यवलोपसन्धि भूत्वा यकारस्य लोपः भवति अथवा न भवति। यदि लोपः भवति तत्र षण्मास योग आ योग उ उत्तरायणम् अतः षण्मासा उत्तरायणम्। यदि यकारस्य लोपः न भवति तर्हि षण्मासायुत्तरायणम् य तत्र तिष्ठति। अनन्तरं देवा ऋषय देवाः योग ऋषयः। अत्र अपि आ अस्ति अनन्तरं विसर्गः अस्ति अनन्तरं रु अस्ति। रु इति स्वर अस्ति। कोऽपि स्वरः आगच्छति। आ अनन्तरं विसर्ग अनन्तरं कोऽपि अन्यस्वरः अस्ति कोऽपि स्वरः अस्ति आ अपि आगच्छेत् तत्र तत्र विसर्गस्य स्थाने यकारादेशः भवति। यकारस्य यवलोपसन्धेः सन्धि कृत्वा यकारस्य लोपः भवति तत्र देवा ऋषयः इति रूपं भवति। यदि यकारस्य लोपः न भवति तत्र देवा ऋषयः यला रुचि मात्र युरशयः इति रूपं भवति। अतः या उदाहरणामध्ये आपण काय बघितलं की आ नंतर जो विसर्ग असतो त्याच्यानंतर कुठलाही स्वर आला की काय होतं की विसर्गाच्या स्थानी यकाराचा आदेश प्राप्त होतो य येतो। यवलोपसंधीच्या निमित्ताने तिथे यवलोपसंधी हा वैकल्पिक संधी आहे त्यामुळे तिथे यचा लोप करू पण शकतो किंवा य तसा ठेवू पण शकतो। त्यामुळे जर यचा लोप झाला तर तो तसाच्या तसा म्हणजे देवा ऋषय हो असं राहतो आणि तिथे पुढे आ अधिक रू अर गुणसंधीचं निमित्त आहे पण होत नाही त्यामुळे तिथे प्रकृती भावाने तो तसाच राहतो। किंवा जर यकाराचा लोप करायचा नसेल यवलोप संधी वैकल्पिक संधी आहे त्यामुळे जर त्याचा लोप स्वर पर्याय असती चेत वैकल्पिक संधी असते। अतः त्याचा लोप करायचा नसेल तर देवा तो य आणि त्याच्या पुढे जो काही स्वर असेल तो ऍड होतो त्याला। अतः 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये। आ नंतर जो विसर्ग येतो आणि त्याच्यानंतर जर कुठलाही स्वर असेल तर काय होतो पहिला यकारादेश होतो। यवलोप संधी भूत्वा विकल्पाने यकाराचा लोप होतो आणि जर यकाराचा लोप झाला तर पुढे प्रकृती भाव राहतो। पुढे गुणसंधी सवर्ण दीर्घसंधी असं जे निमित्त असेल ते होत नाही। ओके सो तिथे प्रकृती भाव संधी म्हणून तो तसाच्या तसाच राहतो आणि जर यकाराचा लोप करायचा नसेल तर यच्या पुढे जो स्वर आहे तो ऍड त्याच्यामध्ये होतो। आता हे झालं आ स्वरयुक्त विसर्गानंतर स्वर आल्यानंतर काय होतं पुढे। आता जर पुढे मृदू व्यंजन आलं आता आपण हे थोडं आधी कंप्लीट करूया। एतेषु उदाहरणेषु आकारात परतः विसर्गः वर्तते। मग अशा ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं आ नंतर विसर्ग जेव्हा येतो तस्माच्च परतः स्वराः सन्ति त्याच्या पुढे जे कुठलेही स्वर येऊ शकतात तिथे विसर्गाचा यकारादेश होतो। तत्र विसर्गस्य यकारादेशः संपन्नः। विसर्गाच्या स्थानी यचा आदेश विकल्पेन यकारस्य लोपः म्हणजे विकल्पाने यकाराचा लोप होतो किंवा नाही पण होत। लोपे सती प्रकृती भावः भवति। लोप झाल्यानंतर पुढे कुठल्याही संधीचं निमित्त असेल तर ते करायचं नाही तिथे प्रकृती भाव राहतो म्हणजे तथैव तिष्ठति। ओके आता आ स्वरयुक्त विसर्ग आपण बघितला त्याच्यानंतर स्वर आल्यानंतर काय होतं हे बघितलं। आता दुसरं सेकंड पार्ट आहे ह्याचा की आ स्वरयुक्त विसर्गानंतर आ नंतर आ युक्त विसर्गानंतर पुढे जेव्हा मृदू व्यंजन आलं तरी तिथे विसर्गाचा लोप होतो आणि पुढे प्रकृती भाव होतो। ओके
ह्याच्यात दोनच स्टेप आहेत. स्वर आला तर काय होतं, यकारादेश होतो. यका यकाराचा यकाराचा लोप विकल्पाने होतो, आणि लोप झाला तर प्रकृतिभाव होतो, लोप नाही झाला तर वर्णमेलन होतं. आता पुढे मृदू व्यंजन आलं. आ स्वरयुक्त विसर्गात अनन्तरं यदि मृदु व्यंजन अस्ति तर्हि विसर्गस्य लोपः भवति, अनन्तरं प्रकृतिभावः भवति. हं? हे सोपं आहे. उदाहरणार्थ आपण बघूया की गुणाः योग गुणेषु. गुण योग आ योग विसर्ग योग ग योग उणेषु. हं? आता इथे विसर्गाचा लोप होतो, त्यामुळे गुण योग आ योग ग योग उणेषु, त्यामुळे गुणा योग गुणेषु. आता इथे आ योग ग आहे, पुढे तिथे काहीही संधी होणार नाही, त्याचा प्रकृतिभाव म्हणजे तथैव तिष्ठति. गुणा गुणेषु इति रूपं भवति. पुढे बघूया आपण की देवाः योग दास्यन्ते. देव योग आ योग विसर्ग योग द योग आस्यन्ते. पुन्हा आ आहे, त्याच्यानंतर विसर्ग आहे, त्याच्यानंतर मृदू व्यंजन आहे द, त्यामुळे आ विसर्गाचा लोप होतो, त्यामुळे आ योग द तसंच राहतं, आणि देवा योग दास्यन्ते. आता इथे आ नंतर द आलेले आहे, तिथे कुठलाही संधी होत नाही, पूर्वरूप संधी राहतो, हा सॉरी प्रकृतिभाव संधी राहतो, तसंच राहतं. अजून थोडी उदाहरण आपण बघू शकतो. पुढे बघूया आपण. हा 6वं, वितताः योग ब्रह्मण. वितत योग आ योग विसर्ग योग ब योग रंभण. त्यामुळे विसर्गाचा लोप झाला, आ योग ब तसंच राहिलं, त्यामुळे वितता योग ब्रह्मण. इथे फक्त विसर्गाचा लोप होतोय. जर स्वर पुढे असेल तर मात्र विसर्गाचा यकारादेश यवलोप संधीहून यकाराचा लोप होतो किंवा नाही होत. लोप झाला तर प्रकृतिभाव राहतो, लोप नाही झाला तर तो य तसाच राहतो तिथे, आणि मृदू व्यंजन पुढे आलं तर मात्र विसर्गाचा लोप होतो. म्हणजे खूप उदाहरण आहे याच्यामध्ये. आपण आता उदाहरणार्थ आपण व चं उदाहरण बघूया, एक 11वं उदाहरण. अर्हाः योग वयम. अर्ह योग आ योग विसर्ग योग व योग अयम. विसर्गाचा लोप होणार, आ योग व तसंच राहतो, त्यामुळे अर्हा योग वयम. आता या उदाहरणामध्ये काय झालं की येतेषु उदाहरणेषु आकारात परतः विसर्गः वर्तते, म्हणजे आ नंतर विसर्ग आहे, त्याच्यानंतर तस्माच्च परतः मृदू व्यंजनानि सन्ति, त्याच्या पुढे मृदू व्यंजन आलेली आहेत. तत्र विसर्गस्य लोपः संपन्न, तिथे विसर्गाचा लोप होतो. लोपे सती प्रकृतिभावः भवति. लोप झाल्यानंतर प्रकृतिभाव म्हणजे पुढे कुठलाही संधी करायचा नाही, आता असा आदेश आहे, प्रकृतिभाव करायचा. ओके, हा झाला याचा दुसरा पाठ. पहिल्या पाठामध्ये आपण काय बघितलं की आ स्वरयुक्त विसर्गानंतर जेव्हा कुठलाही स्वर येतो तेव्हा पहिल्या पहिल्या पाठामध्ये की आ स्वरयुक्त युक्त विसर्ग असेल, त्याच्यानंतर कुठलाही स्वर आला तर तिथे विसर्गाच्या जागी यकारादेश यवलोप संधी तेयचा लोप होतो, अनंतर प्रकृतिभाव. जर यो लोप नाही करायचा झाला विकल्पाने तर य तसाच राहतो, त्याच्या पुढचा जे वर्ण स्वर असतो त्याच्यामध्ये तो मिक्स होतो. सेकंड पार्ट काय बघितला की आ स्वरयुक्त जर विसर्ग असेल, त्याच्यानंतर जेव्हा मृदू व्यंजन होतं तत्र विसर्गस्य लोपः भवति. आता हे झाले आ युक्त विसर्ग असले, म्हणजे विसर्गाच्या आधी आ असेल तर. आता विसर्गाच्या जागी जर विसर्गाच्या आधी जर अ आला, हा विसर्गाच्या जागी जर अ आला तर अस्वरयुक्त जो विसर्ग असतो, तेव्हा हा अस्वरयुक्त जेव्हा विसर्ग असतो, अनंतरम यदि अस्वर विना अन्य स्वर अस्ति, तत्र विसर्गस्य लोपः भवति. म्हणजे आता उदाहरणार्थ निर्योगक्षेमः योग आत्मवान. अत्र निर्योगक्षेमः अस्ति, अयुक्त विसर्ग आहे, अनंतरम आ अस्ति, अस्वर विना अन्य स्वर अस्ति, अतः निर्योगक्षेम योग योग विसर्ग योग आत्मवान, अतः विसर्गस्य लोपः भवति. अयोग आ भवति, तत्र तिष्ठति, तत्र निर्योगक्षेम आत्मवान् तथैव तिष्ठति प्रकृतिभाव. लोपनं भूत्वा अनन्तरं प्रकृतिभाव. तिसरं बघूया, अव्ययः योग ईश्वरः. अव्ययः अस्ति, य मध्ये अ अस्ति, अ स्वरयुक्त विसर्ग आहे, अनन्तरं दीर्घ ई अस्ति, ईश्वरः, अतः अव्यय योग अयोग विसर्ग योग ई योगश्वरः. अव्यय विसर्गस्य लोपः भवति, अव्यय ईश्वर. पुढचं आपण बघू शकतो, ओंकारः योग रुक्.
अयुक्त विसर्ग अस्ति अनन्तरम् अविना अन्यस्वर अस्ति। अतः विसर्गस्य लोपः भवति। अयोगरु ओंकार ऋक् इति रूपं भवति। अकारात् परतः अत्र किं अभवत्? अकारात् परतः विसर्ग अस्ति अनन्तरम् अविना अविहाय अन्यस्वराः सन्ति। अन्य कोऽपि स्वरः भवेत् तत्र तत्र विसर्गस्य लोपः भवति। एतेषु उदाहरणेषु अकारात् परतः विसर्गो वर्तते। अकाराच्या नंतर विसर्ग आहे, तस्माच्च परतः अकारं विना अन्ये स्वराः सन्ति। त्याच्यानंतर अकार सोडून अकारं विना अन्य स्वर असते, तत्र विसर्गस्य लोपः भवति। हे 3 पाठ झाले आपले। म्हणजे 2 पाठ आस युक्त विसर्ग होता, एक पाठ अयुक्त विसर्ग आहे। त्याच्यानंतर चौथा जो पाठ आहे तो आहे एषः आणि सः। विसर्ग संधीमध्ये हा थोडासा एषः आणि सः महत्वाचा असतो। तर एषः आणि सः इति सर्वनामद्वयम् अस्ति। एषः सः अनन्तरम् अविना अन्यस्वर अस्ति। एषः अथवा सः परे यदि अविना अन्यस्वर अस्ति चेत् विसर्गस्य यकारादेश भवति। विकल्पेन यकार लोपः भवति अनन्तरं प्रकृति भवति। त्यामुळे या 3 स्टेप्स लक्षात ठेवायच्या की विसर्गस्य यकारादेशः, विकल्पेन यकार लोपः अनन्तरं प्रकृतिभाव। विकल्पेन महत्वाचं आहे, जर यकाराचा लोप नाही झाला तर य तसाच राहतो खाली। उदाहरणार्थ बघूया आपण, एषः योग आगच्छति। एषः एषः शब्दच आहे, त्यामुळे त्याचा नियमच तसा आहे की एषः किंवा सह ह्याच्यानंतर अविना कुठला स्वर असेल तिथे त्या विसर्गाचा आधी यकारादेश होतो। आता आधी आपण जर एषः योग आगच्छति मध्ये एष योग विसर्ग योग आगच्छति, तत्र विसर्गस्य य भवति अनन्तरं यकारस्य लोप भवति अनन्तरं प्रकृतिभाव। एषा अत्र एष योग विसर्गस्य य भवति अनन्तरम् आगच्छति। अतः यकारस्य यदि लोपः भवति तत्र एष आगच्छति रूपं भवति। यदि यकारस्य लोपः न करणीयः अस्ति तर्हि एष यागच्छति। य योग आ वर्णमेलनमस्ति, एष यागच्छति। अनन्तरं द्वितीयम् अन्य उदाहरणं वयं पश्यामः। सह योगे सह योग एव। सह शब्द आहे, त्याच्यानंतर ए हा अ सोडून स्वर आलेला आहे, अविना आहे, त्यामुळे स योग विसर्ग योग एव। अत्र विसर्गस्य यकारादेश भवति, स योग य योग एव। यकारस्य लोपः भवति, स तथैव तिष्ठति एव तथैव तिष्ठति, प्रकृतिभाव भवति तत्र। यदि यकारस्य लोपः न करणीयः अस्ति चेत् स एव य योग ए ये भवति, स एव इति रूपं भवति। आता एतेषु उदाहरणेषु एषः सः इति पदद्वये विसर्गात् परतः अकारं विना अन्ये स्वराः सन्ति। म्हणजे ह्या उदाहरणांमध्ये एषः आणि सः ह्या एषः किंवा सः या शब्दानंतर किंवा या पदांनंतर जेव्हा अ सोडून अन्य स्वर येतात त्यावेळेला अतः विसर्गस्य यकारादेशः सम्पन्न, त्यामुळे विसर्गाच्या जागी यकारादेशः भवति। यकारादेशः निश्चितेन भवति, तत्र विकल्पता नास्ति। विसर्ग यकारादेशः नित्य भवति, विकल्पेन यकारस्य लोपः भवति। म्हणजे तिथे 2 कंडिशन होतात की यकाराचा लोप करायचा किंवा नाही करायचा। जर यकाराचा लोप करायचा तर लोपे सती प्रकृतिभावः, म्हणजे लोप झाला तर प्रकृतिभाव म्हणजे तो तसाच तसा पुढे राहतो। पुढे कुठल्याही संधीचे निमित्त असेल तर ते करायचं नाही, प्रकृतिभाव संधी करायचा, तसाच ठेवायचा। आणि जर लोप करायचा नसेल तर पुढे जे वर्णमेलन होऊन पुढे जे रूप होईल ते बनतं। ओके, हे झालं चौथी कंडिशन। त्याच्यानंतर पुढे जर आता एषः आणि सहचीच 2 कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे एषः आणि सहच्या नंतर जर मृदू व्यंजन आलं तर काय करायचं, क्षमता मृदू व्यंजन आहे कुठलंही व्यंजन आलं तर काय करायचं, तरी त्याचा लोप होतो। ओके, म्हणजे ए आता उदाहरण तिथे बघा दिलेत, एषः योग वह। व हे मृदू व्यंजन आहे, अतः विसर्गस्य लोपः करणीयम्। एष योग विसर्ग योग व योग अह, एष विसर्गस्य लोपः भवति, एष वो वह तथैव तिष्ठति। अनन्तरं क तृतीये उदाहरणे सः योग कौन्तेयः, क इति कर्कश व्यञ्जनमस्ति।
अतः स योग विसर्ग योग क योग औन्तेय विसर्गस्य लोपः भवति। स योग क योग औन्तेय स कौन्तेय विसर्गस्य लोपः अभवत्। अनन्तरं बहवः उदाहरणानि सन्ति तत्र। सः योगघोषः, अत्र सः अनन्तरं घ इति मृदुव्यञ्जनम् अस्ति। सघोषः, सः योगपरः, सः अनन्तरं प इति कर्कशव्यञ्जनम् अस्ति। सपरः, सः योगमहात्मा अस्ति। म इति कर्कशव्यञ्जन अपि नास्ति, मृदुव्यञ्जन अपि नास्ति, अनुनासिक अस्ति। कोऽपि व्यञ्जनस्ति चेत् सः एषः अनन्तरं कोऽपि व्यञ्जनस्ति चेत् सः योगमहात्मा, स महात्मा, स योगयुक्तः, य इति मृदुव्यञ्जनस्ति, स युक्तः किमपि। श श शः मृगतला, श तालव्य अस्ति, सः योगशब्दः, सशब्दः। एषः आणि सहच्या दोन कंडिशन्स झाल्या। त्यामुळे म्हणजे एषः आणि सह ह्याच्यानंतर अविना कुठलाही स्वर असेल तरी विसर्गाचा लोप होतो। आणि एषः आणि सह नंतर विसर्गाचा लोप म्हणजे विसर्गाचा आधी यकारादेश होतो, विकल्पेन यकारा य यवल यचा लोप होतो आणि मग प्रकृतिभाव होतो। आणि एषः आणि सह नंतर जेव्हा कुठलंही व्यंजन असेल, मृदू व्यंजन असेल, कर्कश व्यंजन असेल, अनुनासिक असेल, कुठलंही व्यंजन असेल तरी पण विसर्गाचा लोप होतो। ओके। आता 6वी एक कंडिशन आहे की अविना अन्य स्वरयुक्त विसर्ग असेल। आतापर्यंत आपण हे काय बघितलं ते पहिल्या एवढ्या कंडिशन्स, की पहिल्या कंडिशनमध्ये पहिल्या दुसऱ्या कंडिशनमध्ये आ स्वरयुक्त विसर्ग होता, त्याच्यानंतर स्वरची एक कंडिशन होती, त्याच्यानंतर व्यंजनाची दुसरी कंडिशन होती, त्याच्यानंतर अस्वरयुक्त विसर्गाच्या नंतर अविना अन्य स्वर होता, त्याच्यानंतर चौथी कंडिशन काय होती, एषः सह नंतर स्वर आला तर अविना अन्य स्वर आला तर, आणि पाचवी कंडिशन आता काय आहे, एषः आणि सह नंतर व्यंजन आलं तर। परंतु जर अविना, आता 6वी कंडिशन काय आहे की अविना, हे बघू शकतो की अविना अन्य स्वरयुक्त विसर्ग असेल आणि त्याच्यानंतर जर र आला, आता हे रच्या दोन कंडिशन्स आहेत की परे यदि र आगच्छति चेत किं भवति। त्याच्यासाठी अविना अन्य स्वरयुक्त कुठलाही अन्य स्वर असेल आणि नंतर विसर्ग असेल आणि नंतर जर र आला तर काय होतं, विसर्गस्य लोप भवति आणि पूर्वस्वर दीर्घ भवति। अशा दोन कंडिशन आहेत। आता आपण उदाहरण बघूया की कवी ही योग रचयति, इथे अविना ई ई आहे, अ नाही आहे, ई युक्त विसर्ग आहे, कव योग ई योग विसर्ग योग रचयति, अतः विसर्गस्य लोपः भवति। कव योग ई विसर्गस्य लोपः रचयति। अत्र किं भवति, अनन्तरं तत्र पूर्व जो स्वर आहे ई तस्य दीर्घः भवति। अतः कव योग दीर्घ ई योग रचयति, कवी रचयति। पहिलं काय होतं, कवी ही म्हणजे ह्रस्व ई युक्त विसर्ग होता, त्याचं दीर्घ झालं, कवी रचयति। उदाहरणार्थ दुसरं बघूया, भानुः योग राजते, भान योग उ उ ह्रस्व आहे, त्याच्यानंतर विसर्ग योग राजते, अत्र विसर्गस्य लोपः भवति। अनन्तरम् उ अस्ति ह्रस्व, तस्य दीर्घत्व भवति, पूर्वस्वरस्य दीर्घत्व भवति, भानु राजते, नु दीर्घ। एतयोः उदाहरणयोः अकारं विना अन्यस्वरात् परतः विसर्ग भवति, म्हणजे अ सोडून अन्य स्वरयुक्त विसर्ग आहे, तस्माच्च परतः रेफ अस्ति, त्याच्या पुढे रेफ आहे, तत्र विसर्गस्य लोप भवति। तिथे दोन गोष्टी होतात, विसर्गाचा लोप होतो आणि पूर्वस्वरः दीर्घ भवति, पूर्वस्वर जो असतो तो दीर्घ होतो। आता शेवटची कंडिशन आहे की अव्ययुक्त विसर्ग असेल। आता आपण बघितलं होतं की अव्ययुक्त जेव्हा विसर्ग असेल आणि त्याच्यानंतर जेव्हा र येतो तेव्हा काय होतं, तेच होतं, विसर्गाचा लोप होतो आणि पूर्वस्वर दीर्घ दीर्घ भवति। पुनः योग रमते, पुन योग अयोग विसर्ग योग रमते, विसर्गाचा लोप होतो आणि अचला आ म्हणजे आ मध्ये रूपांतर होतं, त्यामुळे पुन्हा रमते, विसर्गस्य लोपः पूर्वस्वरस्य दीर्घत्व भवति, पुन्हा रमते। याच्यामध्ये अव्यय संबंधिनः विसर्गात परतः रेफः वर्तते, म्हणजे अव्यय आहेत पुनः बहिः किंवा कुठले, त्याच्यानंतर जेव्हा रेफ येतो त्यावेळेला तत्र विसर्गात पूर्वम अकारे सती अपि, म्हणजे आता अव्यय असेल तर त्याच्या आधी अ पण असू शकतो,
म्हणजे मगाशी आपण बघितलं की अ विना अन्य स्वरयुक्त विसर्ग असेल आणि पुढे र असेल तर विसर्गाचा लोप होतो. पण अव्यय जर असेल तर त्याच्यामध्ये अ पण येऊ शकतो. मागच्या चलचित्रामध्ये आपण बघितलं होतं की रेफ मध्ये पण असेच हे असतात. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, अव्ययुक्त जर अयुक्त स्वर असेल तरी सुद्धा तो आदेश त्याला लागतो. त्यामुळे इथे अव्यय असेल आणि त्याच्यामध्ये अ जरी असेल आणि अस्वरयुक्त जरी विसर्ग असला तरी सुद्धा आणि पुढे र असेल तर विसर्गस्य लोप भवति अनंतरम पूर्वस्वरस्य दीर्घ भवति. दीर्घ किमर्थम, र अस्ति न अनंतरम र अस्ति अतः पूर्वस्वरस्य दीर्घ भवति. आता ह्या लोपसंधीचे त्यांनी एक 5 ते 6 ह्याच्यामध्ये एक मिनिट, हा 6 छोटेसे एक की पॉइंट्स त्यांनी दिले की आकारात परस्य विसर्गस्य लोपो भवति स्वरे मृदू व्यंजने च परे. म्हणजे आ विसर्ग स्वरयुक्त जर विसर्ग असेल तर आणि पुढे मृदू व्यंजन असेल, म्हणजे अश अश असेल तर त्याचा लोप होतो. लोप कुठे कुठे होतो हे 5 पॉइंट पाठ करू शकतो. अकारात परतस्य विसर्गस्य लोपः भवति अकारम विना स्वरे परे. म्हणजे अकारयुक्त विसर्गाचा पण लोप होतो कधी, जेव्हा अकार पुढे, अकार विना स्वर पुढे असेल तेव्हा. एषः सः इति पदद्वये विसर्गस्य यकारादेश भवति अकारम विना स्वरे परे. म्हणजे एषः आणि सह ह्याच्या या दोघांच्या या दोन पदांमध्ये विसर्गाचा यकारादेश होतो तेव्हा अकार विना स्वर पुढे असेल तर, आणि यकारस्य विकल्पेन लोपः भवति. एषः सः इति पदद्वये विसर्गस्य लोपः भवति व्यंजने परे. म्हणजे एषः आणि सह या दोन पदांमध्ये विसर्गाचा लोप होतो जर पुढे व्यंजन असेल तर. अकारं वर्जयित्वा अन्यस्मात् स्वरात् परस्य विसर्गस्य लोपो भवति रेफे परे. म्हणजे अकार सोडून अन्य स्वरयुक्त जो विसर्ग असेल त्याचा लोप होतो कधी, रेफे परे, म्हणजे रेफ परे परे असेल तर, पुढे रेफ असेल तर. लोपेच कृते पूर्वस्वर दीर्घ भवति. आणि लोप केल्यानंतर पूर्वस्वर दीर्घ होतो. अव्यय संबंधिनः विसर्गस्य लोपः भवति अकारात परस्यापि रेफे परे. म्हणजे अव्यय संबंधी किंवा अव्यययुक्त विसर्गाचा पण लोप होतो कधी, अकारात परस्य अपि. एक मिनिट, हा हा म्हणजे जरी तो अकारात परस्य म्हणजे अयुक्त जरी अव्यय असला तरी तुझा त्याचा लोप होतो कधी, रेफे परे, म्हणजे पुढे रेफ असेल तर. लोपेश कृते पूर्वस्वर दीर्घ भवति. म्हणजे लोप केल्यानंतर पूर्वस्वर दीर्घ होणार. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की रेफ पुढे असेल, र पुढे असेल पूर्व परवर्णामध्ये तर विसर्गाचा लोप होतो आणि पूर्वस्वर दीर्घ होतो. हे लक्षात ठेवायचं. तर थोडंसं आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया किंवा नंतर करूया. एक उकार संधी घेऊया त्याच्यानंतर करूया. अतः लोपसंधी इथे संपतो आहे. अनन्तरम् अस्ति उत्वसन्धि किंवा अथवा उकारः भवति. कुत्र भवति उकारः, विसर्गस्य उकारः कुत्र भवति, अयुक्त विसर्ग अस्ति चेत्, अयुक्त विसर्ग अस्ति चेत् अनन्तरं यदि मृदु व्यञ्जन अस्ति तर्हि विसर्गस्य उकारादेशः भवति अनन्तरं गुणसन्धिः भवति. ऋषिकेशः योग गुडाकेशेन. ऋषिकेश योग अ योग विसर्ग योग गुडाकेशेन. अत्र विसर्गस्य स्थाने उ आगच्छति अतः अ योग उ ओ भवति, गुणसन्धिः अस्ति. अतः ऋषिकेशो गुडाकेशेन इति रूपं भवति. अनन्तरं बहवः योग ज्ञान तपसा. बहवः, बहव योग अ योग विसर्ग योग ज योग ज्ञान तपसा. ज्ञान तपसा इति अस्ति. हा झटि झटिति करणीया, बहु दीर्घं चलचित्रं न करणीयम्. अतः तत्र विसर्गस्य स्थाने उ आगच्छति अनन्तरं गुणसन्धिः भूत्वा ओ भवति. अतः बहवो ज्ञानतपसा. एतेषु उदाहरणेषु अकारात परतः विसर्गः विद्यते. म्हणजे अयुक्त विसर्ग आहे तस्माच्च परतः मृदू व्यंजन, त्याच्या पुढे मृदू व्यंजन आहे त्यामुळे विसर्गाच्या जागी उकारादेश होतो आणि त्याच्यानंतर अ आणि ऊचा गुणसंधी होतो. ओके.
पुढचं आहे की अयुक्त विसर्ग, पुढची कंडिशन आहे अयुक्त विसर्ग असेल आणि अनंतरम यदि अ अस्ति, हं? अ अस्ति चेत् किं भवति? विसर्गस्य उकारादेश भवति, अनन्तरं गुणसन्धि भवति, अनन्तरं पूर्वरूपसन्धि भवति। उदाहरणार्थ तुमुलः योग अभवत्, तुमुल योग अयोग विसर्ग योग अभवत्, विसर्गस्य उत्व भवति, अयोग ओ भवति, अनन्तरम् ओ योग अत्र पूर्वरूपसन्धि भवति, ओ अवग्रह आगच्छति, तुमुलो भवत्। एतस्मिन् उदाहरणे अकारात् परतः विसर्गः विद्यते, म्हणजे अ नंतर विसर्ग आहे, तस्माच्च परतः अकारः अस्ति, त्याच्या पुढे पुन्हा अ आलेला आहे, त्यामुळे विसर्गाचा उत्व होतो, उत्व नंतर गुणसंधी होतो, गुणसंधी नंतर पूर्वरूप संधी होतो। ओके, तस्मात् अकारात् परतस्य विसर्गस्य उकारो भवति, अकारे मृदुव्यंजने च परे, म्हणजे अकार स्वर युक्त जो विसर्ग असतो त्याचा उ होतो कधी आकार किंवा मृदुव्यंजन पुढे असेल तर। उकारे कृते गुणसंधी नित्यमेव भवति, हा, उकार झाल्यानंतर गुणसंधी तिथे होणारच। अकारे परे तू ततो नित्यः पूर्वरूप संधी भवति, पुढे जर अ असेल तर त्याचा नित्य पूर्वरूप संधी होतो। अत्र अवधेयम् इदम् अवधेयम्, निमित्ते सति अपि अव्ययसम्बन्धिनः ऋकारान्तशब्दसम्बन्धि सम्बोधनसम्बन्धिनः च विसर्गस्य उकारः न भवति। हं. ह्याला एक अपवाद आहे, म्हणजे या गोष्टीला जेव्हा अव्ययुक्त विसर्ग असेल, म्हणजे पुनः योग अत्र, पुनः हे अव्यय आहे, त्यामुळे अ नंतर विसर्ग नंतर अ आलाय, पण त्याचा तिथे ऊत्व होणार नाही, तो तसाच राहतो पुनरत्र। विसर्गस्य उकार न भवति, कुठे अव्ययुक्त विसर्ग असेल, अयुक्त विसर्ग असेल तिथे, किंवा ऋकारांत शब्द जर असतील त्या ठिकाणी असेल, आता हे पितः योग अत्र, पितः हा पितृ शब्दाचं षष्ठी एकवचन आहे, त्यामुळे क्षमता संबोधन आहे, त्यामुळे ऋकारांत शब्दाचं जर संबोधन असेल तर तिथे होत नाही। त्यामुळे अयुक्त विसर्ग आहे, पुन्हा अ आहे, तरी त्याचा विसर्गाचा उकार होणार नाही। हे पितरत्र तत्र रेफ भवति, हे तसंच राहिलेलं आहे। ओके, तसे दोन अपवाद ह्याला आहेत की अव्ययुक्त विसर्ग असेल आणि पुढे जर अ आलेला असेल, किंवा ऋकारांत शब्दाचा जर संबोधनयुक्त जेव्हा पद असेल आणि त्याच्या पुढे जेव्हा अ आला विसर्गाच्या नंतर, तरी तर तिथे त्याचा उत्व होत नाही। आता आपण एक पटकन त्याची रिव्हिजन करूया, किंवा हा व्हिडिओ ऍक्च्युली संपायला येईल। अस्तु, लोप कुत्र भवति विसर्गस्य? स्वरयुक्त विसर्ग अस्ति अनन्तरं यदि स्वर अस्ति तस्य विसर्गस्य यकारादेश भवति, यकारस्य लोपः विकल्पेन भवति, लोप भूत्वा प्रकृतिभाव भवति, लोप यदि न करणीय अस्ति चेत् तत्र तथैव वर्णमेलनं भवति। विस्वरयुक्त विसर्ग अस्ति चेत् अनन्तरं मृदुव्यञ्जन अस्ति चेत् विसर्गस्य लोप भवति, अनन्तरं प्रकृतिभाव भवति। अस्वरयुक्त विसर्ग अस्ति चेत् अनन्तरं यदि अ विना अन्यस्वर अस्ति चेत् विसर्गस्य लोपः भवति। एषः सः इति पदद्वयम् अस्ति चेत् अनन्तरम् अ विना अन्यस्वर अस्ति चेत् विसर्गस्य यकारादेशः विकल्पेन यकारस्य लोपः, अनन्तरं प्रकृतिभावः। एषः सः पदद्वयात् अनन्तरं यदि व्यञ्जन अस्ति चेत् विसर्गस्य लोपः भवति। अविना अन्यस्वरयुक्त विसर्ग अस्ति चेत् परे परे यदि रेफः अस्ति चेत् विसर्गस्य लोपः भवति, पूर्वस्वरस्य दीर्घत्व भवति। अव्ययुक्त विसर्ग अस्ति चेत् तत्र अस्ति चेत् अपि परे यदि र अस्ति चेत् अपि तत्र विसर्गस्य लोपः भवति, पूर्वस्वरस्य दीर्घत्व भवति। हे झाला लोपसंधीचा। उकार कुठे कुठे होतो की अयुक्त विसर्ग असेल, अनंतरम यदि मृदु व्यंजन अस्ति चेत् विसर्गस्य उकारादेशः अनन्तरं गुणसन्धिः भवति, मृदु व्यंजन अस्ति चेत्। यदि अयुक्त विसर्ग अस्ति अनन्तरं यदि अ अस्ति तर्हि विसर्गस्य उकारादेशः अनन्तरं गुणसन्धि अनन्तरं पूर्वरूप संधि भवति। अपवाद फक्त काय आहे की अव्ययुक्त विसर्ग असेल आणि परत अ असेल तर त्याला तिथे उत्व होत नाही, आणि ऋकारांत शब्दांचं जर संबोधन रूप असेल तिथे सुद्धा पुढे अ आला तरी त्याचा उकार होत नाही। एवं प्रकारेण वयं सम्पूर्णं कृतवन्तः। विसर्गसन्धेः व्याकरणभागः अस्माभिः सम्पूर्णं कृतः। अग्रिमे चलचित्रे पञ्चमपाठस्य अभ्यासं करणीयमस्ति। धन्यवादः।